राम कृष्ण हरी बाऊली, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बाऊली आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. अभंग असा आहे. बाळ बापा म्हणे काका, तरी का निपराध पारिखा, जैसा तैसा भाव गोड, पुरवी कोड विठ्ठल. साखरेशी म्हणता धोंडा, तरी का तोंडा न रुचे, तुका म्हणे आरुष बोल, नवे फोल आहाच. बाऊली हा संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग 4 चरणांचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, बाळ बापा म्हणे काका, तरी का निपराध पारिखा. पूर्वी मोठमोठे कुटुंब असायचे. एका घरामध्ये 20-20, 25-25 लोक, मोठे 4-5 भाऊ, त्यांचे मुलं. आता अशा घरामध्ये व्हायचं काय की लहानाची जे मुलं आहेत ते सर्व बापाला सुद्धा काका म्हणायचे. याचं कारण मोठ्या भावाची मुलं याला काका म्हणत, मग त्यांचं भाऊ लहानाची मुलं याला काकाच म्हणत. आता या ठिकाणी मुलाने बापाला काका म्हटलं म्हणून काही बिघडलं का? बाप काका होणार आहे का? होणार नाही. त्यामागे मुलाचा भाव काय, त्यामागे दडलेलं प्रेम हे महत्वाचं आहे. मुलाने बापाला काका म्हटलेलं कोणतंही बिघडलेलं नाही, त्याचं प्रेम कमी झालेलं नाही, त्यामागचा भाव कमी झालेला नाही. त्याचप्रमाणे महाराज पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात पहा. जैसा तैसा भाव गोड, पूर्वी कोड विठ्ठल. जसा त्याचा भाव असेल तसे त्याचे कोड लाड विठ्ठल पुरवितो, विठोबावली पुरवते. जसं नाव तुम्हाला घेता येत असेल तसं नाव घ्या. तुमचा स्वर मधुर असेल, तुम्हाला चांगलं गायन करता येत असेल तर विठ्ठलाची स्तुती करा. तुमच्या विधात्याची, परमेश्वराची स्तुती करा गायनातून, अभंगातून. परंतु तसं नसेल तर जसं जमत असेल तसं नाव घ्या. त्यामागे तुमचा भाव जो आहे तो भाव फक्त पाहिजे. आणि भाव जर असेल तर देव पावल्याशिवाय राहणार नाही. आता देव पावतो म्हणजे काही देतो का? नाही. फळाची अपेक्षा करून भक्ती नाही करायची. आपल्या मनाच्या शांतीसाठी भक्ती महत्वाची आहे. आणि यामधून समाधान हे मिळवायचं आहे. साखरेशी म्हणता धोंडा, तरी का तोंडा न रुचे. साखरेला दगड म्हटलं, वाळू म्हटलं आणि ते तोंडामध्ये टाकली. साखर गोडच लागणार आहे, त्याची चव आवडणारच आहे. असं म्हटलं की हा कडू असा रस आहे. लिंबाचा रस काढून एका पदार्थाला लावला आणि तो तोंडात टाकला, तो कडूच लागणार आहे. परंतु आपण जर म्हटलं की हे कडू औषध तुला घ्यायचं आणि तोंडात साखर टाकली जबरदस्ती, ती कडू लागणार नाही, ती गोडच लागेल. 2-4 मित्रांनी पकडलं आणि मुठीमध्ये साखर घेतली आणि त्याला सांगितलं की आता आम्ही तुझ्या तोंडामध्ये वाळू भरतो. गंमत केली त्याची वाढदिवसाच्या दिवशी आणि त्याच्या तोंडामध्ये ती साखर भरली. त्याला वाळू नाही लागणार, ती वाळू म्हणून टाकली तोंडामध्ये, वाळू लागेल का नाही, धोंड्यासारखी लागेल का नाही, त्याची चव त्याला आवडेलच, ती गोडच लागेल. त्याचप्रमाणे प्रभूचं नाव घेतलं तर त्याचा झाला तो फायदाच होईल, नुकसान होणार नाही. हे सर्वात महत्वाचं. अनावधानाने जरी आपल्याकडून काही चांगली गोष्ट घडून आली तर त्यामुळे
व्हायचा तो फायदा होतोच. विठ्ठल चरणी लीन होणं महत्वाचं आहे. त्याचं नाव घेणं महत्वाचं आहे. जसं येईल तसं नाव घ्या, जसं येईल तशी भक्ती करा. जे खूप मोठं काही पाहिजे भक्ती करण्यासाठी असं नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आरुष बोल नवे फोल आज. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांचे बोल ओबड धोबड जरी असले तरी ते व्यर्थ ठरत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांचे जे बोल आहेत ते ओबड धोबड असले तरीही ते व्यर्थ ठरत नाही. याचं कारण ते भक्तिभावाने भरलेले असतात आणि देव हा भावाचा भुकेला आहे. त्यामुळे देवाला ते आवडतातच. तुका म्हणे आरुष बोल नवे फोल आज. भक्तानं जे काय नाम घेतलेलं असेल ते ओबडधोबड जरी असलं तरी ते विठ्ठलाला देवाला आवडते. याचं कारण त्यामध्ये जो आहे तो भाव असतो, भक्ती असते. आणि त्यामुळेच प्रभूला हे असे भक्तानं घेतलेलं नाव हे आवडते. भक्तानं बोललेलं त्याला आवडते. तेव्हा असा हा अभंग या ठिकाणी आहे संत तुकाराम महाराजांचा. परत एकदा पाहूया. बाळ बापा म्हणे काका तरिका निपराध पारिखा. जैसा तैसा भाव गोड पुरवी कोड विठ्ठल. साखरेशी म्हणता धोंडा तरिका तोंडा न रुचे. तुका म्हणे आरुष बोल नवे फोल आज. तेव्हा रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.